सो हॅलो गाईज, आपण आता शिवलिंग शोधायला आलेलो आहे बघा. मिळाले आम्हाला. पहिला एक घेतलेली, आता पूर्ण मिळाल्या. 12 घ्यायच्या होत्या ना, तरी बघा या बाईने पण आम्हाला खूप मदत केली. हे पण पॅकिंग चालू आहे आता. कधीपासून शोधत होतो आम्ही, 3 दिवस झाले. आमची सोमनाथची जर्नी इथून संपणार आहे. आता आम्ही चाललो द्वारकाला. सो हे बघा, पॅकिंग करून आता स्टेशनवर चाललो आहे. 11:03ची गाडी आहे. आता डायरेक्ट आम्ही तुम्हाला स्टेशनवर भेटतो. चला, जय श्री सोमनाथ. हॅलो गाईज, वेलकम टू द टिफनी चॅनल. जय श्री कृष्ण. सो आमच्या आता ट्रेन आलेली आहे बघा. वेरावल टू द्वारका ओका एक्सप्रेस. 19251 ही ट्रेन आहे बघा, आली आता. लेट्स गो. सो गाईज, आमचं जरा एक वेगळंच आहे. हे बघा, AC मध्ये आलो आम्ही. कसं काय M2 मध्ये फर्स्ट टाइम कसं काय कन्वर्ट झालं म्हणजे आमची तिकीट. हे बघा, आम्हाला पहिलं 33, 34, 35 नंबर दाखवत होते, पण बट कन्वर्ट झाली नंबर आणि 9-10 वर आलो होतं. AC फर्स्ट टाइम. लाल बावटान खाणे. सो गाईज, फायनली आम्ही द्वारकेला पोचलेलो आहोत. राधे राधे. ओका एक्सप्रेस होती आमची. बघा द्वारका स्टेशन. चला आता पुढच्या जणी सुरू करूया. हा बघा द्वारका स्टेशन. इथे रिक्षा राखलेलेच असतात. आणि बघा बघायचं, आता आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहोत. तिथे जायचे 100 रुपये होतात. मंदिराकडे मग तो रूमकडे सोडेल आपल्याला. तो काय, चला राधे राधे. मी तर रूम बुकिंग केलं आहे स्वस्तिकमध्ये, हॉटेल स्वस्तिक. सो बघतो आता, पहिलं खाली करतो सामान, मग मला रूम टाकतो. चला. हा आमचा ऑटोवाला आहे, त्याने आम्हाला तिथं द्वारका स्टेशनवरून इथं आणलं, तर थँक्यू सो मच. बघा हॉटेल स्वस्तिक. हा आमचा रूम आहे बघा, नॉन AC बघा. आमचा बाथरूम आणि ही गॅलरी. सो काय आपण चाललोय इथलं फिरायला. फिरतो पहिला काय काय ते बघतो. ते बघा, मग नंतर दुपारच्या दर्शनाला जाऊ. चला. सो गाईज आहे बघा द्वारकाधीश टेम्पल. हो गाईज, आता आमचं दर्शन झालेलं आहे बघा. गर्दी खूप आहे, गरमी पण लय आहे इथं. दर्शन झालं आमचं. आता फिरूया थोडं बघा. सो गाईज आहे पहा, सुदामा सेतू. तिथून आपण त्या बेटवर जाऊ शकतो. तो एक बेट आहे. आता पण बंद आहे कसं काय इथं.
सो गाईज आता आम्ही मंदिराकडे आलो आणि तिथून पुढे आलो थोडा हे बघा कांदे पाव खातो टेस्ट करतो कसं आहे. हा मार्केटच आहे पूर्ण. 30 रुपये प्लेट. बरोबर आहे. आता आम्ही साड्या बघतो. ही बघा, ही बघितली. सो गाईज आता आम्ही चाललोय नागेश्वरम दर्शनला आणि द्वारका भेट करणार आहोत. अरे बघा तयारी झाली. सो गाईज आता आम्ही बस बुकिंग ना तिथं आलोय. हे बघा याच्याकडून आम्ही म्हणजे बुकिंग केलेली 2 वाजताची. बघा आपल्या म्हणजे हॉटेलच्या समोरच आहे. हे बघा हा तुम्ही जर आले तर इथून करू शकता. चला. सो गाईज आमची बस आली आहे बघा. बस भरलेली आहे पूर्ण. आम्ही बसले. जय भोलेनाथ, जय द्वारकाधीश. आता आमची बस निघाली. बाप्पा मंदिर करून बसले. चला आपल्या जर्नीला सुरू करूया. आमचे फर्स्ट लोकेशन आहे रुक्मिणी मंदिर आहे बघा. माता रुक्मिणीचं मंदिर आहे. चला आपण आता दर्शन घेऊया. काढायचं इथं. तो गाईज आपण आता आलेलो आहोत रुक्मिणी मातेच्या दर्शनाला. बघा द्वारका दर्शनाचा हा पहिला टप्पा आहे. हे बघा माता रुक्मिणीचं मंदिर. सो गाईज हे बघा रुक्मिणी माताचं मंदिर पूर्ण वाळूने बनलेलं आहे. द्वारकाधीशचं पण मंदिर पूर्ण वाळूनेच बनलेलं आहे. पूर्ण तुम्हाला वालूच आहे. पूर्ण वालूच आहे. पूर्ण वालूच. आता आम्ही थोडे फोटो काढतो मग आम्ही पुढे निघतो आमच्या पुढच्या प्रवासाला. हे बघा. सो गाईज आमचं आता रुक्मिणी मंदिराचं दर्शन झालं आहे. आता आम्ही चाललो पुढच्या लोकेशनला. म्हणजे पुढं आम्हाला कुठे फिरवतात ते आम्हाला माहीत नाही. आता जे पहिला लागेल तिथं आम्हाला नेते. तर बघू चला आता. हा रुक्मिणी मंदिर. सो गाईज आता आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी एक नागेश्वरम ज्योतिर्लिंग येथे आलेलो आहोत. तर ते बघा तिथे तो गाईज आता आमचं दर्शन झालं आहे बघा. आम्ही आलो बाहेर. तेव्हा दोन्ही महादेव आहे बघा नागेश्वरम. आम्ही आता पुढच्या ठिकाणी चाललो आहे. सो गाईज आपल्या आता 3rd प्लेसवर आलो आहे गोपिका तलावला. तर चला आपण गोपिका तलाव बघू. इथून रस्ता आहे बघा बस. सो गाईज आम्ही इथं दुसऱ्यांदा आलोय बघा. पहिलं पण असंच होतं पण आता दुकानात असं झाले. दुकानं बाकी वाढलीच नाही.
काय ते बघा पिकात आला. हा बघा मंदिर. ते तरी त्याचं झाड आता ते सो गाईज हे बघा याद येता जाऊ बाई जुन्या आठवणी एक नंबर. सो गाईजाचं दर्शन झाले. आता मी चाललो बच्च्याकडे. बसवायला मला फक्त 20 मिनिटं दिले तर चला बच्च्याकडे. सो गाईचा इथलं पण दर्शन झाले. चला आपण आता पुढच्या प्रवासाला. तो गाईच तिथून आपल्याला ते बोटवाले इथं सोडायचे. मग इथून चालू होतं बेट द्वारकाच्या पूर्ण बेट द्वारका. तो गाईच आता आपण द्वारकाधीश मंदिरात आलो आहे म्हणजे द्वारका बेटला आलो आहे. तिथून 1.5 किलोमीटर आहे. 1.5 किलोमीटर रिक्षात जायला लागतं. 1.5 किलोमीटर जायचं आहे. इथून रिक्षावाल्यांच्या सोबत 10 रुपये तिकीट. पहिला तिकडून होतो ना तेव्हा डायरेक्ट मंदिरात जायचो. आता थोडा इथं वेगळं झालंय. चला आता जाऊया. सो गाईज आता आम्ही द्वारका भेटच्या आतमध्ये गर्दी बघा किती. बघा एंट्री आहे. इथून एंट्री होते. सो गाईज आमचं दर्शन झालेलं आहे. बघा आम्ही आलो तिथून लई गर्दी आहे. आतमध्येच पोल अलाउड नाही आहे. पहिला आलेलं तेव्हा होतं आणि खूप व्हिडिओ काढलेला पण यावेळी काहीच नाही नवीन झालं ना पूर्ण. तर पण हे फोन अलाउडच नाही. बघा इथून आलो आता. इथून एंट्री होते इथून जायला आणि इथून बाहेर एक्झिट. सो चला आता फोटो काढतो आम्ही. चला सो गाईज आम्ही पार्किंगला चालत चालू आहे. हा बघा व्ह्यू. चलो चलो भारी दुसरी ब्रिज एक नंबर आहे ब्रिज. सो गाईज आता आम्ही पार्किंगला आलोय. आता आम्ही आलोय बघा. आम्हीच पहिले उठा येणार आहे. नाही हाय. तर चला आता बघू पुढे कुठे जातो.
गुड मॉर्निंग गाईज, जय द्वारकाधीश. सो आता आम्ही उठलो आहे. किती वाजलेत? 6:45 वाजलेत. बघा द्वारकाधीश मंदिर. सो गाईज आता आम्ही दर्शनाला चाललो आहे. आजचा दिवस आहे ना, उद्या आपली सकाळी 7 वाजताची काय ट्रेन आहे. तर चला आता दर्शनाला जाऊ. सो गाईज आता आम्ही द्वारकाधीश मंदिरात आहोत. बघा आतमध्ये जाऊ, आतमध्ये. सो गाईज आता आमची द्वारकाची पण जर्नी संपलेली आहे. आता आम्ही चाललो घरी. आता आमची 7:17ची ट्रेन आहे. तर चला, आम्हाला झालं आहे खूप. गाईज आता मी फायनली स्टेशनवर आलो आहे. हे बघा ट्रेन. या ट्रेन खाली आम्ही फोटो पण. हे बघा द्वारका स्टेशन. द्वारका स्टेशन. बघा 1 2 3 4. सो गाईज, तुम्हाला सोमनाथ दर्शन आणि द्वारका दर्शनचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.